तर जय श्रीराम भावांनो, कसे आहात? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ होतो गुढीपाडवा निमित्त आपण घेऊन आलो होतो एकदम खतरनाक डिझाईनवरती. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड शो होईल PL फाईलचा, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लक्षपूर्वक. तुम्हाला कळेल लेअर बाय लेअर कशी आपण म्हणजे डिझाईन कशी बनवू शकतो आणि क्रिएट करू शकतो. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मी अगोदरच म्हणजे PL फाईल क्रिएट केला असल्यामुळे अगोदर माझ्या माय प्रोजेक्ट म्हणजे डायरेक्टली ॲड झालेले आहे. तर ही आपली PLP फाईल जी की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तुम्हाला मी अगोदर सगळं हाईड करून दाखवतो मी काय काय यूज केलेलं आहे मटेरियल. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तुम्हाला. तर हे आपलं बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला स्क्रीनवरती शो होतच असेल. तर बॅकग्राऊंड जे आपलं ते आहे डायरेक्ट मी ॲड केलं, त्याच्यावरती एक अजून म्हणजे जे की 2 बॅकग्राऊंड ॲड केले तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. लेअर बाय लेअर तुम्हाला सगळं मी व्यवस्थित सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं लागणार आहे तुम्हाला. तर त्यानंतर मी एक PNG लावले तुम्हाला दिसत असेल लाईट कलरमध्ये. तर तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतो झूम करून, हे दिसत असेल तुम्हाला. तर बाजूला एक लावलेले आहे स्क्रीनवरती तर आपल्या म्हणजे बॅकग्राऊंडवरती. नंतर एक आहे सनलाईट जे की तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. सनलाईट PNGचा म्हणजे याला आपण इफेक्ट मारला असेल त्यामुळे असं म्हणजे भारी दिसतंय आपल्याला, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. त्याच्यानंतर एक गुढीपाडव्याची PNG आहे जी की मी ऑफसाईड करून म्हणजे त्याच्यावरती PNG वरती लावलेले आहे. तर त्यानंतर एक बाजूला जे फ्लॅग झेंड्याची PNG आहे तुम्हाला ब्लरमध्ये दिसत असेल. तर भावांनो, जी आपली मेन PNG आहे जी की गुढीपाडव्याची एकदम तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती आहे. जरी पाहिजे असेल मटेरियल आणि PNG म्हणजे जी की मटेरियल आणि PLP याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. जी नियम PNG आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर तुम्हाला जर कलर चेंज करायचा असेल तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला एक जेवरी PNG दिसत असेल जी की म्हणजे आपण फुलाची जी की आपण म्हणजे फुलाची माळ म्हणतो त्याची PNG सुद्धा मी दोन्ही साईड करून लावलेले आहे. त्यानंतर मध्ये एक PNG लावलेली आहे तुम्हाला दिसत असेल, पानाची PNG आहे आपल्या एक वर तुम्हाला दिसत असेल म्हणजे दोन्ही जे की फुलांच्या मध्ये लावलेलं आहे वरल्या साईडला. नंतर जी आहे शुभेच्छुक म्हणजे जे की तुम्हाला दिसत असेल शुभेच्छुक नावाची जी PNG आहे आपण ते क्रिएट केलेली आहे. तर एक इथे बाजूला एक आली जी की PNG आपण निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छाची सुद्धा PNG आहे. तर आपली जी की फुलाची PNG आहे त्याच्यासाठी एक आपण सुद्धा वापरलं आहे त्याच्यामध्ये. तर जे आहे आपलं शेवटचं जे सगळ्या मी लेअर तर आपलं फायनली बॅनर तयार झालेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर तुम्हाला याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल किंवा फोटो किंवा नाव चेंज करायचं असेल तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता. मी काही दुसरा कोणता फॉन्ट वापरला नाही, तुम्ही डायरेक्टली इथं येऊन क्रिएट करू शकता. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल याला काही इंडियन फॉन्ट कन्वर्टची अजिबात आवश्यकता नाही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, नक्कीच सांगा. तर जे बॅनर आपण क्रिएट केला आहे त्याला डाउनलोड करताना जे आपण HD करण्यासाठी जे आपण अल्ट्रा मोडमध्ये डाउनलोड करणं आवश्यक आहे, कारण की जे आपण बॅनर आपल्या गॅलरीत सेव्ह होणार आहे ते डायरेक्टली HD क्वालिटीचं सेव्ह होईल, त्यामुळे डायरेक्टली अल्ट्रा या मोडमध्ये तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर भावांनो, भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये.